श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. जाणीवपूर्वक कोणी टाळत असेल तर त्याच्या नजरेत यायचं सोडून द्या आणि स्वतःला कामात इतके गुंतवून घ्या की पुढे चालून त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं. आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही तरीही कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो. म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्याच आयुष्यात महत्त्वाचं असणं. कोणतेही नातं निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते. विनाकारण भावुक होण्यात काहीच अर्थ नसतो, कारण आपण ते नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो. कधीकधी आपण अशा लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाहीत. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे महत्त्वाचं. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं करताना दिसत आहेत ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा, भले ते कर्म असो वा व्यक्ती. हिंमत ठेवा आणि पुढे चला. टोमणे तर देवालासुद्धा सहन करावे लागतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.